नमस्कार मित्रांनो, लपंडाव मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. तो ट्विस्ट काय आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सरकार कान्हाला पैशांचा बंडल देते, त्यामुळे कान्हा तर खूपच खुश होतो आणि म्हणतो, सरकार याची काय गरज होती? खरं सांगायचं तर मला याची खूप गरज होती. सरकार कान्हाचं कौतुक करू लागते आणि ती कान्हावर खूपच खुश असते आणि म्हणते, खरंच तू खूप हुशार आहेस. तू मला शब्द दिला होता आणि एका तासाच्या आत सखी घरी परत आली. तुझ्या या हुशारीचा उपयोग दुसरीकडे कुठेतरी कर. असं म्हणून सरकार तिथून निघून जाते. तर कान्हा तिला थांबवत म्हणतो, दुसरीकडे कुठे कशाला? तुमच्या इथेच माझ्या हुशारीचा उपयोग करतो ना. तुम्ही मला नोकरीला ठेवून घ्या. मी तुमच्यासाठी माझ्या हुशारीचा उपयोग करून दाखवेल. पण सरकार त्यासाठी नकार देते आणि म्हणते, नाही, तू खूप हुशार आहेस, पण खूप उतावीळ आहेस आणि मला अशी उतावीळ माणसं नकोय. मला शांत डोक्याची माणसं हवीत, जी माझ्या बरोबर काम करतील. असं म्हणत सरकार जाऊ लागते. तेव्हा कान्हा तिला समजावण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणतो, मला मान्य आहे, मी उतावीळ डोक्याचा आहे, पण मी तुमच्या हाताखाली नक्कीच ट्रेन होईल. तुम्ही माझे चाणक्य व्हा आणि मी तुमचं चंद्रगुप्त होईल. मला तुम्ही सगळं काही शिकवा. तेव्हा सरकार म्हणते, मला कुणालाच काही शिकवायची इच्छा नाहीये आणि तुझ्यासारख्या माणसाची मला गरज नाहीये. तू इथून जाऊ शकतोस. असं म्हणत सरकार पुन्हा जाऊ लागते. तर कान्हा तिला पुन्हा थांबवतो आणि म्हणतो, तुमच्या 12 वर्षांचं स्वप्न मी पूर्ण करू शकतो. सखी सदन चाळ हवी ना, मग मी एका दिवसात तुम्हाला मिळवून देऊ शकतो. सरकारला मोठा धक्का बसतो आणि सरकार मागे वळून पाहते. तर कान्हा म्हणतो, तुम्ही विचार करा आणि मला नोकरीला ठेवा. तुमचा चांगलाच फायदा होईल. तुम्ही मला कोणती नोकरी देताय? तर सरकार म्हणते, तू म्हणाला होतास ना, तीच नोकरी तुला मिळते. कान्हाला आठवतं की त्यानेच मीडियाला सांगितलं होतं की मी सखी मॅडमचा ड्रायव्हर आहे. कान्हा म्हणतो, चालेल, मला पैशांची नाही तर कामाची गरज आहे आणि तुम्ही मला ही ड्रायव्हरची नोकरी दिली म्हणून तुमचे खूप 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 आभार. असं म्हणत कान्हा तिथून जाऊ लागतो आणि त्याच वेळेस कोणीतरी या दोघांचाही व्हिडिओ शूट करत असतं. सरकारने कान्हाला पैसे दिले आहेत. हा व्हिडिओ तो रेकॉर्ड करून घेतो. सरकार घरामध्ये निघून जाते. तर कान्हा आपल्या मित्राला फोन करतो आणि म्हणतो, तू माझं खूप मोठं काम केलंयस. जर तू मीडियाला वेळेवर कॉल केला नसता तर हे सगळं काही घडलंच नसतं. माझं काम झालंय, खूप खूप थँक्यू. दुसऱ्या दिवशी सकाळी कान्हा मंदिरात प्रसाद ठेवतो. सगळ्या लहान मुलांना प्रसाद देतो आणि दाभाडे मावशींचा सुद्धा आशीर्वाद घेतो. तो त्यांनाही पेढे वाटतो. दाभाडे मावशी विचारते, कसले पेढे वाटतोय? तर कान्हा सांगतो, मला नोकरी मिळाली. मावशी विचारते, कुणाकडे? तर कान्हा, सरकार असं म्हणतो. दाभाडे मावशीला जबर धक्काच बसतो. तर दुसरीकडे सरकार तिच्या रूम मध्ये असते आणि काही मुलांचे फोटो पाहत असते. सखीचं लग्न करून देण्यासाठी ती मुलगा पसंत करत असते. त्याच वेळेस सखी तिथे येते आणि सखीला पाहून सरकारची नाटकं सुरू होतात. माझा हात दुखतोय असं नाटक ती करते. तेव्हा सखी तिला म्हणते, आई, तुझा हात अजून बराही झाला नाहीये. जखम भरलीही नाही आणि तू कामाला सुरुवात केलीस, मग तुझ्या हाताला दुखणारच ना. स्वतःची काळजी घे, आराम कर. तर सरकार सखी समोर चांगुलपणाचं आव आणते आणि म्हणते, मला माझ्या कर्माची शिक्षा मिळाली आहे. मी माझ्या लाडक्या मुलीचा विचार नाही केला, तिच्या स्वप्नांचा विचार नाही केला, म्हणून मला ही शिक्षा झाली आहे. तर सखी सुद्धा इमोशनल होते आणि म्हणते, आई, असं बोलू नको. यात तुझी काही चूक नाहीये. कोणत्याही आईला वाटतं की आपल्या मुलीचं भलं व्हावं, तिचं लग्न व्हावं आणि ती सुखी राहावी. तो सुद्धा तोच विचार केला. त्यामुळे सरकार सखीचं हे बोलणं ऐकून चांगलेच खुश होते. तर इकडे कान्हा लगेच शब्द बदलतो आणि दाभाडे मावशींना सांगतो आणि म्हणतो, मी सरकारकडे नाही तर एका सरकारी वकिलाकडे कामाला लागलोय, त्यांचा ड्रायव्हर म्हणून. आणि सगळ्या बिल्डरचे कॉन्टॅक्ट त्यांच्याकडे आहेत. कोणत्याही बिल्डरचं काम त्यांना सांगितल्याशिवाय होत नाही.
मावशी म्हणते चांगलं आहे, आता चांगली नोकरी कर. असं म्हणून मावशी तिथून जाऊ लागते. तर कान्हा तिला विचारतो की मला तुला एक विचारायचं आहे. तुझ्यामध्ये आणि तेजस्विनी कामत मध्ये काय चालले? त्या दिवशी ती आपल्या इथे आली होती आणि मला माहिती ती एक नंबरची स्वार्थी बाई आहे. तिचं काम असल्याशिवाय ती तुझ्याकडे येणार नाही. तिने तुला काय काम सांगितलंय? तेव्हा दाभाडे मावशीला मोठा धक्काच बसतो. कान्हाला काय उत्तर द्यावं याचाच विचार ती करत असते. तर दुसरीकडे सरकार सखीला समजावण्याचा प्रयत्न करते. तू तुझ्या बाबांचं स्वप्न पूर्ण कर, पण त्याच वेळेस लग्नही कर. तुझं लग्न झालं तर अनेकांचं आयुष्य सुधारेल आणि आज ज्यांचा रोजगार सुरू आहे आणि तो सुद्धा सुरू राहील. सखी लग्न करण्यासाठी हो म्हणते. सरकार तिला एक एन्व्हलप देते आणि सांगते यात काही मुलांचे फोटो आहेत. तू जो मुलगा निवडशील त्याच्याशीच तुझं लग्न लावून देईल. असं म्हणून ती सखीला हा एन्व्हलप देते. तर इकडे दाभाडे मावशी कान्हाला समजावण्याचा प्रयत्न करते. आमच्यामध्ये असं काहीच बोलणं झालेलं नाहीये आणि तू नको त्याची काळजी करू. तू तुझं काम कर. असं म्हणून मावशी तिथून निघून जाते. कान्हाला विचार पडतो की सरकारमध्ये आणि मावशीमध्ये नेमकं काय चाललंय. सरकार सखीला म्हणते तू यातील एक मुलगा निवड आणि आज संध्याकाळी तुझा साखरपुडा होईल. हे ऐकून सखीला मोठा धक्काच बसतो आणि ती विचारते साखरपुड्याची एवढी घाई का आहे? सरकार तिला सांगते मला गुरुजींचा फोन आला होता. आजचा मुहूर्त खूप चांगला आहे आणि तुझा माझ्यावर विश्वास आहे ना, मी तुझ्यासाठी सगळं काही योग्यच करते. सखी इमोशनल होऊन म्हणते हो आई, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. मी हा साखरपुडा करायला तयार आहे. तू ज्या मुलाशी म्हणशील त्या मुलाशी मी साखरपुडा करेल आणि त्याच्याशीच लग्न करेल. असं म्हणून सखी तिथून निघून जाते. तर सरकारला खूप आनंद झालेला असतो. शेवटी आपण सखीला गुंडाळलं आणि आज तिचा साखरपुडा होणार आहे. सखी बाहेर येत असते. तेवढ्यात गौतम तिथे येतो. त्याने दारू पिलेली असते आणि सखी त्याला सावरते. गौतम म्हणतो जसं तू मला सावरलेस ना, तसंच तू अशाच मुलाशी लग्न कर जो तुला आयुष्याच्या प्रत्येक वळणावर सावरेल आणि तुझी साथ देईल. आणि तू चांगल्या मुलाशीच लग्न कर. तुला ही दुसरी संधी मिळाली ना, त्याचा फायदा करून घे. सखी गौतमला सांगते की आईने माझ्यासाठी एक मुलगा निवडला आहे आणि आजच माझा साखरपुडा आहे. गौतम सखीला समजावण्याचा प्रयत्न करतो. तू तुझ्या आईला पूर्णपणे ओळखलेला नाहीये. या एन्व्हलप मध्ये फक्त एकाच मुलाचा फोटो असेल, जास्त मुलांचे फोटो नसतील. तेव्हा सखी हा एन्व्हलप पाहत असते. तेवढ्यात सरकार तिथे येते आणि म्हणते सखी तुला कळलं पाहिजे, तू त्या माणसाकडून भविष्याचा सल्ला घेते ज्या माणसाचं स्वतः काही भविष्य नाहीये आणि तू त्या माणसाचं ऐकण्यापेक्षा माझ्यावर जास्त विश्वास ठेव. तर गौतम हा सखीला समजावण्याचा प्रयत्न करतो. तू या बाईवर विश्वास ठेवू नको. पण सखीचा मात्र सरकारवर पूर्ण विश्वास असतो आणि ती गौतमला सांगते काका माझा आईवर पूर्ण विश्वास आहे आणि मी आईने ठरवलेल्या मुलाशीच लग्न करणार आहे आणि आज माझा साखरपुडा आहे. गौतमला खूप राग येतो आणि तो तिथून निघून जातो. तर सरकार ही सखीला समजावण्याचा प्रयत्न करते. तू तुझ्या बाबांचंही स्वप्न पूर्ण कर आणि हे लग्नही कर आणि मी तुझ्यासाठी जो मुलगा निवडलाय तो एकदम योग्य आहे. सखी तयार होण्यासाठी तिथून निघून जाते. सरकार खूपच खुश होते. ती हा एन्व्हलप उघडून पाहते तर यात मुलांचे 5 फोटो असतात, परंतु वेगवेगळ्या मुलांचे नाही, तर एकाच मुलाचे सगळे फोटो असतात. आपला प्लॅन वर्क झाला म्हणून सरकार खूपच खुश होते. थोड्या वेळाने घरामध्ये नवीन साड्या दागिने सगळं काही आलेलं असतं. कुल्फी तिथे येते आणि उर्मिलाला म्हणते एवढ्या लवकर लग्न ठरलं पण, आणि आज साखरपुडा आहे. सखी दिदीने अजून तर होणाऱ्या मुलाला पाहिलेलं सुद्धा नाहीये. हे खूप चुकीचं आहे. उर्मिला तिला समजावून सांगते की सरकारने सखीसाठी तो मुलगा निवडलाय. याचा अर्थ तो लाखात एक असेल आणि लग्नासारख्या गोष्टीत जास्त वेळ दौडून फायदा नाही. लवकरात लवकर निर्णय घ्यायचा असतो.
सखी तयार होऊन तिथे येते आणि ती खूप खुश असते. त्याच वेळेस दरवाजाची बेल वाजते. कुल्फी म्हणते, मीच नवीन जिजूंना पाहणार. ती दरवाजा उघडते तर चक्क कान्हा ड्रायव्हरच्या युनिफॉर्म मध्ये आलेला असतो. हा नेमका कोण आहे हाच प्रश्न सगळ्यांना पडतो. तर सखीला सुद्धा आश्चर्य वाटतं की कान्हा ड्रायव्हर बनून आलाय. तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळतंय, सखीचा साखरपुडा चालू असतो. त्याच वेळेस मीनाक्षी तिला व्हिडिओ दाखवते आणि त्या व्हिडिओमध्ये सरकार कान्हाला पैसे देताना दिसते. तेव्हा सखीला सगळा काही प्रकार समजतो. सरकारने हाताची नस कापण्याचं नाटक केलं होतं. कान्हा आपल्याला घरी घेऊन आला हा सगळा कान्हा आणि सरकारचा प्लॅन होता. त्यामुळे ती कान्हाच्या सनसनीत थोबाडीत मारते आणि त्याला म्हणते, मी तुझ्यावर विश्वास ठेवला होता, तुला माझा मित्र समजला होता, तू सुद्धा पैशांसाठी हे सगळं केलं. एक नंबरचा खोटारडा आहेस तो. सरकारवर सुद्धा खूपच चिडते आणि म्हणते, आई मला तू फसवलंस, माझ्या भावनांचा वापर करून घेतलास. आता मी तू सांगितलेल्या मुलाशी लग्न नाही करणार. मी त्याच मुलाशी लग्न करणार जो मला आवडेल आणि मी माझ्या बाबांचं स्वप्न सुद्धा पूर्ण करणार. असं म्हणून ती सरकारने ठरवलेल्या मुलाशी लग्न मोडते. साखरपुडा मोडते. त्यामुळे सरकारला तर जबर धक्काच बसतो. असेच मालिकेचे पुढील अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.